नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आजकाल मुलांना पिझ्झा पास्ता खूप आवडतो। आज आपण रेड सॉस पास्ता करणार आहोत। रेड सॉस पास्ता अगदी टिपिकल जसा कॅफेमध्ये मिळतो तसा होण्यासाठी मी काही ज्या ट्रिक्स अँड टिप्स वापरलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। पास्ता व्हाईट सॉस पण असतो आणि रेड सॉस पण असतो, पण सगळ्यांना शक्यतो रेड सॉस पास्ता आवडतो। त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम हा एल्बो शेप पास्ता लागेल। तुम्ही कुठलाही शेप घेतला तरी चालेल। मी ते हा एल्बो शेप घेतलेला आहे। तर 3 ते 4 कप पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल टाका आणि चवीनुसार मीठ टाका, कारण पास्ताला स्वतःची अशी काही चव नसते। आत्ता जर तुम्ही त्या पाण्यात जर मीठ घातलं तर ते बरोबर त्या पास्तामध्ये ॲब्सॉर्ब होईल। पाणी उकळलं की आपल्याला तो पास्ता टाकायचा आहे आणि अधूनमधून चेक करायचा आहे। 70 to 80% तो शिजला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित तो शिजलेला आहे। 70 ते 80% शिजवायचा आहे आणि थंड पाण्याखाली नितळून घ्यायचा आहे। तो नितळून घेतल्यानंतर त्याच्यावर थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे तो जास्त ओव्हरकुक होणार नाही। आपल्याला सॉससाठी 5 टोमॅटो लागतील। मध्ये कट देऊन आपल्याला हे 5 टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत आणि परत उकळत्या पाण्यात आपल्याला हे टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला सुक्या लाल मिरच्या, मी तर काश्मीरी मिरच्या वापरलेल्या आहेत, ह्याच्यामुळे टेस्ट पण येईल आणि कलर पण छान येईल। आणि मध्ये कट दिलेले असे 5 टोमॅटो मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। एक 7 ते 8 मिनटं आपल्याला हे बॉईल करावे लागतील, म्हणजे त्याची साल निघेल इतपत आपल्याला ते बॉईल करायचे आहेत। आता ते नितळून घ्यायचं आहे आणि साली काढून आपल्याला टोमॅटो ग्राइंडरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। आपली टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे। मिरच्यांच्यामुळे कलरही छान आलेला आहे। आता एका कढईमध्ये तेल 2 टीस्पून गरम करा, किंवा तुम्ही ते बटरही वापरलं तरी चालेल। लसूण 1 टीस्पून बारीक कट करून आपल्याला फोडणीला टाकायचं आहे। लसणाचा कच्चापणा जाईल इतपत तो फ्राय करून घ्या। 1 कांदा बारीक कट करून टाका। तो व्यवस्थित परतून घ्या। खूप लाल व्हायचं करू द्यायचं नाही आहे। आता टोमॅटो प्युरी टाका। चवीनुसार मीठ आणि साखर टाका। कांदा टाकल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकता। सिमला मिरची, गाजर, कॉर्न हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी इथे प्लेनच पास्ता केलेला आहे। आता एक 5 मिनटं आपल्याला ग्रेव्ही शिजण्यासाठी मंद गॅसवर ठेवूया। एक 5 मिनटानंतर बघूया, ग्रेव्ही छान शिजलेली पण आहे, थोडी दाटसर पण झालेली आहे। आता कलरसाठी आपल्याला काश्मीरी तिखट अर्धा टीस्पून टाका। मिरी पावडर अर्धा टीस्पून टाका। चिली फ्लेक्स पाव टीस्पून टाका। मिक्स हब पाव टीस्पून टाका। तर सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्या। आता आपल्याला बॉईल केलेला पास्ता टाकायचा आहे। असा बॉईल केलेला पास्ता आपण स्टोअर पण करू शकतो आणि कधीही तुम्ही मुलांना पास्ता करून देऊ शकतो।
तर सर्व पास्ता त्या टोमॅटो सॉसमध्ये कोट करा. व्यवस्थित परतून घ्या. आता एक 5 मिनटं त्याला वाफ येऊस तोपर्यंत ठेवा. 5 मिनटानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस टाका. टोमॅटो सॉसने त्याची चव आणखीन वाढेल. तर व्यवस्थित पास्ता मिक्स करून घ्या. आता परत 5 मिनटासाठी परत ठेवूया मंद गॅसवर. असा हा आपला रेड सॉस पास्ता रेडी आहे सर्व करण्यासाठी. आपण प्लेटिंग पण व्यवस्थित करूया म्हणजे मुलं ती प्लेटिंग बघूनच खातील. आधी सुरुवातीला प्लेटमध्ये पास्ता टाका आणि त्याच्यावर चीज टाका. तिथं तुम्ही मोझरेला किंवा आपलं प्रोसेस चीज वापरला तरी चालेल. आणि परत पास्ताचा परत लेअर द्या आणि परत त्याच्यावर प्रोसेस चीज टाका. इथे मी अमूलचं चीज वापरलेलं आहे, तुम्ही कुठलंही चीज वापरलं तरी चालेल. या पद्धतीने जर मुलांना तुम्ही प्रेझेंटेशन करून दिलं तर मुलंही अगदी आवडीनं खातील. जर तुम्हाला ही पास्ताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.